हाय, मी पूर्वी भावे. घे भरारीच्या नवीन एपिसोडमध्ये आपलं स्वागत. किचनपासून बिझनेसपर्यंत आणि आरोग्यापासून फिटनेसपर्यंत माहितीचा खजिना घेऊन मी आले खास तुमच्यासाठी. सुरुवात करूया या एपिसोडला. की तुमचं सोफा चेअरवरती जे फॅब्रिक आणि लेदर वापरलं जातं त्याची काळजी कशी घ्यावी. एका फॅशनने सगळ्यांना भुरळ पाडली आहे आणि ती फॅशन म्हणजे मिसमॅचची. हा 3 वेगळा बटर आपण ब्रेड, टोस्ट या ब्रेड स्टिक्स, सूपच्या बरोबर या ब्रेकफास्ट या डिनर खाऊ शकते. आज आपल्यासमोर एक प्रिंट टेक्निकनी चहाचे कप रंगवणार आहे. भूगर्भशास्त्र, पर्यावरणशास्त्र, कार्टोग्राफी, हवामान तज्ज्ञ यासारखे पर्याय आज तुमच्यासाठी खुले आहेत. लाकडाचं फर्निचर घराघरामध्ये असतं. आपल्याकडे ती परंपराच आहे. शिवाय त्यामध्ये मॉडर्न फर्निचरची सुद्धा भर पडलेली आहे. पण तरी सुद्धा हल्लीच्या काळामध्ये फॅब्रिक आणि लेदरच्या फर्निचरची सुद्धा एक वेगळी क्रेज आहे. या अनुषंगाने आज आपण काही टिप्स घेऊया. हाय, माझं नाव निहारिका आहे. मी आज तुम्हाला सांगणार आहे की तुमचं सोफा चेअरवरती जे फॅब्रिक आणि लेदर वापरलं जातं त्याची काळजी कशी घ्यावी. तर सर्वात प्रथम फॅब्रिकचे जे सोफाज किंवा चेअर्स तुमच्याकडे जे आहेत तर काही असतात ते वॉशेबल असतात, काही असतात ते नॉन वॉशेबल असतात. काही कवर्स तुम्ही काढून वॉश करू शकतात, काही असतात ते तुम्ही काढले नाही जाऊ शकत. तर त्याच्यासाठी स्पेशल एजन्सीज असतात ड्राय क्लिनिंग करण्यासाठी, कापड साफ करण्यासाठी. तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. जर तुम्हाला घरी साफ करायचं असेल तर तुम्ही मस्लिन क्लॉथ, पांढऱ्या रंगाचा मस्लिन क्लॉथ तुम्ही वापरू शकता. त्यांनी अगदी थोडा प्रमाणात पाणी घेऊन तुम्ही थोडासा त्याला ओला करून तुम्ही त्याला साफ करू शकता. दुसरा उपाय व्हॅक्यूम क्लीनर तुम्ही वापरू शकता. पण त्याच्यात तुम्हाला काळजी ही घ्यावी लागते की तो जो ब्रश त्याला अटॅच्ड असतो तो अगदी सॉफ्ट असायला हवा, नाहीतर सोफ्यावरती स्क्रॅचेस येण्याचे चान्सेस असू शकतात. तर तुम्ही व्हॅक्यूम क्लीनर वापरू शकता. तुम्ही थोडासा माइल्ड डिटर्जंट वापरू शकता, पण अगदी थोडासा, नाहीतर जर त्याच्यामध्ये हार्श केमिकल्स असतील तर तुमचा फॅब्रिकचा कलर निघून जाऊ शकतो. ही काळजी तुम्हाला घेणं फार गरजेचं आहे. तर त्याचप्रमाणे जर लेदरचं तुमच्याकडे अपहोल्स्ट्री असेल, जर सोफ्यावरती किंवा चेअरवरती लेदर वापरलं असेल तर तेही तुम्हाला काळजी घ्यायला पाहिजे की केमिकल्सपासून त्यांना दूर ठेवावं पाहिजे. आणि स्पेशल सोल्युशन्स मिळतात, केमिकल्स असतात, पण ते स्पेशली लेदरसाठी असतात. तर तुम्हाला ते कुठेही अवेलेबल मिळतील, कुठल्याही स्टोअरमध्ये तुम्हाला ते रेडिली अवेलेबल आहेत. तर ते तुम्ही वापरू शकता. तुम्ही सॉफ्ट ब्रश वापरू शकता. जर चेस्टरफील्ड पॅटर्नचे सोफा असतील तर तुम्ही त्याला साध्या कपड्यांनी पण त्याला पूर्ण साफ करू शकता. थोडंसं पाणी, अगदी किंचित 2 थेंब पाणी वापरून पण तुम्ही साफ करू शकता. पण ही काळजी घ्यायला हवी की लेदर त्याच्यानंतर अगदी पूर्ण ड्राय झालं पाहिजे. त्याला ऊन लागता कामा नये, त्याला पाणी लागता कामा नये जास्ती. आणि अशा प्रकारे तुम्ही तुमचे फर्निचर मेंटेन ठेवू शकता.